विनंती करतो की अमित याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक तू तुझ्या हस्ते दे. मी प्रथमची बाईट घेणार आहे. एक विचारणार आहे की या काय स्ट्रॅटजी त्याची होती. प्रथम या सामन्यामध्ये तू सुरेख गोलंदाजी केलीस आणि एक दमदार होस्टाईल बॉलिंग ज्याला म्हणतात अशी दमदार मारा तू केलास. एक चांगली हाईट तुला मिळालेली आहे आणि या विकेटबद्दल तुझ्या या स्ट्रॅटजीबद्दल तू काय सांगू शकशील. नक्कीच, कारण माझ्या कॅप्टनचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता आणि तो विश्वास मला गमवायचा नव्हता. आणि तो विश्वास आणि त्या विश्वासाने मला कॉन्फिडन्स दिला की चांगली बॉलिंग करायची आहे, ऑन द मार्क बॉलिंग करायची आहे, विकेट काढायचे आहेत किंवा विकेटलेस राहिलो तरी चालेल पण स्कोअर कमी द्यायचा आहे. या विकेटवर जर गोलंदाजी एखाद्याला चांगली करायची असेल, अर्थात तू अतिशय चांगली गोलंदाजी केली, सतीशने सुद्धा चांगली गोलंदाजी केली, तर काय कानमंत्र देऊ शकशील जे युवा खेळाडू आहेत जे या ठिकाणी स्पर्धा खेळत आहेत, या विकेटवर कशा पद्धतीने गोलंदाजी करणं अपेक्षित आहे. जस्ट एक मार्क सेट करा विकेटवर, जिथे विकेटचा डल पॉईंट असेल तिथे टाका. तिथनं बॉल कधी राईज होतो, कधी खाली राहतो, तो कधी एक्स्ट्रा बाउन्स होतो, तर त्यामुळे त्या विकेटला एक स्पॉट डिक्लेअर करा आणि त्या स्पॉटवर बॉलिंग करत राहा कंटिन्यू. ओके, चांगली छान पद्धतीची तू गोलंदाजी केलीस. पुढच्या मॅचसाठी तुला ऑल द बेस्ट. विकेटचं निरीक्षण. येस, चेंडू पाठवा. अगदी कंटिन्युअसली या ठिकाणी अंपायरिंग करतोय तो शुभम मांजरेकर आपण बघू शकतोय.